नमस्कार, आपण पाहत आहात बातमी 24 तास। बातमी सत्य आणि सडेतोड आपल्या भागातील दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बातमी 24 तास या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा। आज 2 दिवस झाले मी ते हेल्मेट लावते। सकाळी 9:30 वाजतापासून इथं उभी आहे, तरी पण अजून काही नंबर आलेला नाही। कॅश काढायला गेलं तर म्हणतात संपले कॅश, 2 तासांनी 3 तासांनी असं चालू आहे सारखं। किती दिवस महिलांनी ते चक्कर लावायचे आणि असं गोंधळ हे सहन करायचं। माझं नाव हेमा गायकवाडे आणि मी 4 दिवस झाले इथं अकाउंट खोलायसाठी आलेली आणि 4 दिवसांनी आले तर म्हणले तुमचा नंबर इथून पुढे घेणार नाही, दुसऱ्या उद्या या म्हणले 6 वाजता देऊन गेले। तरी पण ह्यांनी असं केलं नाही की त्यांची सोय पण नाहीये की तुम्ही अकाउंट खोलायची एक लाईन करा की पैसे काढायचे एक लाईन करा की असं काहीच इथं नाहीये। तुम्ही एक लाईन करा, टाइम संपला आणि सर्व लेडीज घरातली सगळे काम सोडून नवरात्रीचा उपवास तपासायचा सकाळी 6 वाजल्यापासून उभे आहे। आमची कामं का होत नाही तर कर्मचारी काय बोलत पण नाही विचारायला गेल्यावर आम्हाला उभा राहावं लागतंय। खाली उभा केले आम्हाला यांनी आपण आज इथं चाकण पोस्ट ऑफिस मध्ये उभा आहोत। आम्ही सकाळी आमच्या कामानिमित्त महावितरणच्या कार्यालयात आलो होतो, परंतु या ठिकाणी महिलांची फार गर्दी बघितली आणि सहजच त्यांना विचारलं की तुम्ही एवढी गर्दी केली आहे, काय अडचण आहे तुमची? तर महिलांकडून माहिती अशी मिळाली की सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून चाकण शहरातल्या ग्रामीण भागातल्या अनेक विविध भागातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि काही महिलांचं काम नवीन खातं काढणं आहे, काहींचं महिला आपल्या लाडकी बहीण जी योजना आहे त्यातले पैसे काढण्यासाठी काही जण आलेले आहेत, काही वेगवेगळ्या कामांसाठी आले। पण इथं चाकण पोस्ट ऑफिसचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही। प्रत्येकाचं वेगवेगळं स्वरूपाचं काम असताना सुद्धा त्यांना सगळ्यांना एकाच लाईनीत उभं करून टाकलंय आणि इथं त्यांच्याकडे एकतर मनुष्यबळ सुद्धा कमी आहे। मनुष्यबळानुसार त्यांनी त्या कामाची विभागणी करायला पाहिजे होती, ती त्यांच्याकडे केलेली नाही। या जी असुविधा लोकांना होती याची माहिती घेण्यासाठी आम्ही वरती ज्या पोस्ट मास्टर आहेत त्यांचं राजेंद्र मॅडम, म्हणजे त्यांचं आडनावच राजेंद्र आहे, ते ज्या मॅडम राजेंद्र आहेत त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी एका शब्दात उडवडीचं उत्तर देऊन टाकले की आमच्याकडे मनुष्यबळ नाही, आम्ही याच्यावर सोल्युशन काढू शकत नाही। तर आम्ही त्यांच्या वरिष्ठांना पुण्याला जे DO साहेब आहेत त्यांना कॉल केला, एरंडे साहेब त्यांना कॉल केला, त्यांना सांगितलं इथं मनुष्यबळ कमी आहे, सकाळी 10 वाजता तुमची कॅश संपलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या ढिसाळ नियोजनामुळं सरकारवर जाणीवपूर्वक नाराजी ओढवून घेण्याचा प्रसंग तुमच्यामुळे येतोय। वास्तविक पाहायला गेलं तर याच्यामध्ये शासनाचा प्रशासनाचा काही एक संबंध नाही, केवळ आणि केवळ पोस्ट ऑफिसच्या ढिसाळ नियोजनामुळं नागरिकांची सरकारप्रती नाराजी या ठिकाणी वाढत चाललेली आहे। याच्यामध्ये सरकारने एवढी चांगली योजना देऊन बहिणींचा सन्मान या ठिकाणी केलाय, परंतु या महिला ज्या अधिकारी वरती बसल्यात याच स्वतः आपल्या महिला भगिनींचा सन्मान ठेवत नाही। त्यांच्यासाठी नियोजन त्यांनी करायला पाहिजे होतं, परंतु या ज्या लाईनीमध्ये महिला थांबल्यात त्यांचं नाव नोंदणी करणं किंवा त्यांचं सॉर्टिंग वाईज त्यांचं काम करून त्यांना लाईनीत उभं करणं हे सगळी कामं त्यांची जबाबदारी आहे। ते नागरिकांवर जबाबदारी ढकलून मोकळे झाल्यात, आमच्याकडे मनुष्यबळ नाही वरून हात वर करून मोकळे झाल्यात। आमची सरकारला किंवा पोस्ट ऑफिसला एवढीच विनंती आहे की हे जे नियोजन तुम्ही केलं पाहिजे। ऑक्टोबर महिना उजाडलेला आहे, आता कडक उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। इथं मी पाहिलं काही लहान मुलांना लेकरांना घेऊन काही महिला भगिनी आमच्या या ठिकाणी आलेल्या आहेत, काही वयस्कर नानांसारखे लोक, काही वयस्कर महिला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आले होते, त्यांना सुद्धा तीच अडचणीचा सामोरं जावं लागलं। त्यामुळं समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांना सुद्धा तीच अडचण फेस करावी लागते। याच्यावर पोस्ट ऑफिसने तात्काळ नियोजन केलं पाहिजे, अन्यथा आम्हाला कुठल्या तरी आंदोलनात्मक मार्गाने या सगळ्यांवर एक तोडगा काढावा लागेल। आता